या चहा प्याला मस्त चहा पितोय आम्ही. हे पिऊची आणि आधीची आहे ही माझी आहे त्यांची. किती सुंदर आणि एकदम भारी दिसत आहे मस्त. हॅलो हाय नमस्कार. चला पुन्हा तुमचं एकदा स्वागत आहे माझ्या पियुष आहे चॅनलमध्ये. तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करतोय. आज आहे बुधवार. आज मला आहे ना मंदिरची साफसफाई करायची पूर्ण. कारण की हे बा एकदम चिकट झालं होतं थोडंसं, त्याच्यामुळे सगळी साफसफाई करते आता. मस्त स्प्रे मारलाय मी आता, त्याच्याने सगळं साफ करून घेणार, एकदम स्वच्छ करून घेणार मस्त. आणि बघ तिथं होतं ना ते मंदिर, तिथं सगळी खालची जागा पुसली मस्त, सगळं जाळं गुळं घेतलं सगळं. आता परत मंदिर पुसून पासून तिथंच ठेवणार आहे मी. कारण की मला आहे ना दुसरीकडे ठेवायचं होतं मंदिर, पण ते कनेक्शन तिथं आहे ना ते वायर, मग लाईट लागणार नाही. दुसरीकडे ठेवलं तर लाईट लागणार नाही, त्याच्यामुळे मी तिथंच ठेवणार आता. तर मी आता सगळं पुसून घेते मस्त. मला सगळं पसारा पडला आहे. आधीचे पुस्तक बी तिथं खाली ड्रॉपमध्ये होतं आहे. आणि इकडे देव पण मला आहे ना चांगलं पितांबरीने घासायचे देव. चला मग मी सगळं आवरून घेते, मग तुम्हाला दाखवते. सगळं पसारा पडला आहे घरामध्ये आता. तेव्हा मस्त मंदिर साफ केलं सगळं. आता देव ठेवायचे बाकी बरं, देव आणून ठेवलेली आहे. आणि इकडे बघा आमच्याकडे लय पाऊस चालू आहे. बघा थोडा पाऊस चालू आहे, लय जोरात पाऊस येतोय. म्हणजे मोबाईलमध्ये दिसत नाही म्हणा एवढा. काय रे बघा आधी मस्त देव घासले भैया पावडरने, मस्त देव घासून टाकले ना, चकाचक दिसायला लागले मस्त. आता मी आता हे ना मंदिरमध्ये रचून देते मस्त देव. चांगले स्वच्छ पाण्याने धुवून घेते अजून परत, आणि मंदिरमध्ये ठेवते मस्त, पूजा बिजा करते मस्त. मी मंदिर साफ केलं आणि त्याने देव घासले मस्त. तेवढं काम कमी झालं माझं, लवकर झालं भाऊ. चला मग आता मंदिरमध्ये ठेवून देते मस्त देव. चला संध्याकाळचे 6 वाजले. आमच्या आधीने मस्त देव बिव घासले, मी देव रचले मस्त. तेव्हा दाखवते. पण काय झालं पाहिजे, मंदिरचं लाईट लागत आहे, कारण की ती पिनची वायरिंग आली आहे ना, मग ती लावायची बाकी आहे. त्यांना सांगते मी आता जोडायला, कारण की ती मला जोडता येते ना, मग त्यांना सांगणार की जोडून द्या बाबा. मग तेव्हा लाईट लागणार, तेव्हा एकदम भारी ते मस्त मंदिर. मी दाखवते तुम्हाला थोड्या वेळात मस्त. त्याचा थोडंसं आराम करताय, कामावरून 3 वाजता आले, काम मी केलं थोडं, आता थोडं झोपले ते. त्यांनी मी आता चाय ठेवली ना, उठवते मी त्यांना आता. इकडे आधी पण झोपलाय. उठ रे, संध्याकाळ झाली ना. आमचा पिऊ बघा कसा बस आहे, दिवसभर जपतनी, दिवसभर जागेच राहतो, इकडे तिकडे फिरतो नुसता घरामध्ये. एवढी बसून झोप लागत नाही त्याला. इकडे बघा मी TV पण लावली मस्त, गाणे चालू होते देवाचे. आधी रे पिन जोड द्यायचं तुला, जोडून ना मग. हा जोड ना मग, उठ ना. ही बाई पिन तुटली. ही पिनची एक वायरिंग आली नाही लालवाली, म्हणून ती लाईट लागत आहे. एकदम भारी दिसतंय मंदिर मस्त. म्हटलं आता उपवास आहे ना शनिवारी, आखाड एकादश, मग 2 दिवस पहिले अगोदर मंदिर साफ करून घेतं मस्त. कसं मध्ये काय गेली होणार नाही काही नाही मस्त. इकडे मला चाय ठेवली आहे आता. हा बिस्किट बिस्किट आहे, रोज बिस्किट खाता आमचा पिऊ, रोज बिस्किट. संध्याकाळी बिस्किट, रात्री बिस्किट, सकाळी बिस्किट. ठेव कप ठेव.
बहिणीला या चाय प्यायला, चाय प्यायला या म्हटलं. इकडे बा आज दिवसभरचा पाऊस चालू आहे, दिवसभरचा आज दिवसभर पाऊस चालू आहे, एकसारखा पाऊस चालू आहे. आता थोडासा बंद आहे. चाय प्यायली बसा. पिऊ पप्पाला उठव रे बेटा, पिऊ पप्पाला उठव, उठा म्हणा चाय प्यायला उठा. हा तुला पण आहे चाय. पिऊ बघ कसा उठा नाटा करतो. हा ते कप आणि इकडे. चला मग या चाय प्यायला. मी ना आज मस्त फुनके बनवणार आहे. तूर डाळ असते ना, त्याची बारीक चुरी असते ना, ती पाण्यामध्ये टाकली मी भिजायला मस्त, आणि फुनके बनवणार आहे एकदम भारी. एवढं भारी लागतं ना फुनके, खूपच भारी लागतात. मी बघा तुम्हाला दाखवते. मी डाळ टाकली पाण्यामध्ये, मस्त भिजली. आता मी आता चाय बी पिऊन घेते आणि मग वाटून घेणार तिला मस्त. तुम्हाला दाखवणार मी फुनके कसे बनवता, काय बनवता, तुमच्यासोबत शेअर करणार. पण तसं तर तुम्हाला पण येतं फुनकं बनवता, पण तरी पण माझी पद्धत बघून घ्या तुम्ही एकदा. दाखवणार मी या चहा प्याला मस्त चहा पितोय आम्ही. हे पिऊची आणि आधीची आहे माझी आहे त्यांची. बघ कसं खेळतोय, किती गाड्या बघा. राईक परमाने लावल्या, राईक परमाने गाड्या सगळ्या. दिवसभर असं चालतं त्याचं, काही खेळतच राहतो. पण जीवला एवढंसं सुद्धा आराम देत नाही तो. पप्पाला उठवणार बेटा रे, पप्पाला उठवणार काय. जा रे घेऊन जा, दीदीच्या घरी घेऊन जा. बघा किती भारी वाटत देव मस्त एकदम चमकायला लागले डायरेक्ट. बा आधी नाही का देव एकदम असं चमचम करताय. पिऊ नको पिऊ, हे असं करायचं राजा, देवला हात लाजा. चला आता संध्याकाळचे 7:30-8 वाजायला आले. मी आता जेवण बनवायला घेते. मस्त फुनके बनवते आज. ते कसे बनवता, काय बनवता, तुमच्यासोबत शेअर करते माझ्या पद्धतीने. बघून घ्या तुम्ही कशी बनवते, काय बनवते. चला मग आपण बघा. मी हे घेते, लसूण घेतला, मिरच्या घेतल्यात आणि जिरं घेते थोडंसं. लसूण घेतलं, जिरं आणि हिरव्या मिरच्या. मी आता ना याचे वाटण करून घेणार मस्त. आणि कांदे कापणार, 2-4 कांदे कापणार मस्त बारीक बारीक. आणि ही डाळ आहे ना स्वच्छ धुवून घेते मी आता 3-4 पाण्याने मस्त. मी दाखवते तुम्हाला आता.
हे बघा डाळ मस्त मी ना दुपारी पाण्यामध्ये टाकली होती भिजायला मस्त. दुपारी 2:30-3ला टाकली होती, मस्त भिजून गेली होती बघा मस्त. आता स्वच्छ धुवून घेतली 2-4 पाण्याने. मी आता ही डाळ पण वाटून घेते आणि हे पण वाटून घेते, मस्त बारीक पेस्ट बनवून घेते. म्हणजे जास्त बारीक पण नाही, असं थोडंसं करमर राहू द्यायचं. मी तुम्हाला दाखवते वाटून. हे वाटून घेते आणि कांदे कापून घेणार मस्त 2-4 कांदे. चला तोपर्यंत मी बंद करते. हे बघा आता सगळं वाटून झालं माझं मस्त. हे बघा मस्त जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड पण नाही, असं वाटलं मस्त रवेदार एकदम असं. आता हे जास्त वाटून इकडे बघा ही पेस्ट तयार केली मी. लसूण आणि जिरं आणि हिरवी मिरची असं वाटून घेतलं आहे मस्त. आता हे पण याच्यामध्ये मिक्स करते. हे बघा याच्यामध्ये टाकलं बघा हे मस्त हिरवी मिरचीचं वाटण. आणि हे कांदे, तुम्ही कांदे जेवढे जास्त टाकणार ना तेवढे फुलके भारी लागणार, खायला चव लागणार मस्त. पण मी का म्हणजे एवढं कमी का टाकले मी, कारण की ते मुलं खात नाही ना, कांदे काढून फेकतात, त्यांना जास्त कांदे आवडत नाही म्हणून मी कमी टाकले. पण तुम्ही जास्त टाका कारण की एकदम भारी लागतं कांदे. आणि इकडे बघा हळद टाकते थोडी. ही हळद आहे ना, कलर नाही आहे म्हणून मी जास्त टाकते थोडी. आणि मीठ टाकायचं बघा, एवढं टाकते मीठ कारण की आम्हाला चांगलं लागत तिथे. आणि जास्त खारे पण नाही, असं मस्त एकदम भारी पाहिजे. कमी बी नाही जास्त बी नाही, तेव्हा चव लागतात पण खायला. मीठ जर कमी राहिलं ना मग एवढं चव लागत नाही. थोडंसं खाऊन बघायचं हे पीठ खाऊन बघितलं ना मग आपल्याला समजतं मग खरं काम नाही बरोबर. ते बघा हे सगळं मिक्स करून येते मस्त मी. आता बघा हे सगळं मिक्स केलं मी मस्त, एकदम भारी मिक्स झालं मस्त बघा. आता आहे ना मी ना इडलीचं भांडं धुवून घेते स्वच्छ, त्याच्यामध्ये लावणार मी इडलीच्या भांड्यामध्ये ठेवणार आहे फुनके. कारण की ना कोण कढईमध्ये पाणी ठेवता आणि ओढतून गायनी ठेवता चाळण म्हणजे, आणि त्याच्यावर असं फुनके ठेवता. मग तसे पण ठेवता, पण मी तसं नाही करत, मी असं फुनके याच्यामध्ये करते इडलीच्या भांड्यामध्ये. ह्याला लवकर होता आणि त्याच्यामध्ये ना खालून पाणी घुसून जातं. मग असं खोल उंच भांडं पाहिजे, मग उंच भांडं राहिले ना मग एकदम भारी होता त्याच्यामध्ये. मी एक वेळेस केलं ना तर सगळं पाणी घुसून गेलं त्याच्यामुळे मी कढईमध्ये आज करत नाही आहे, याच्यामध्ये करते. याच्यामध्ये मी करता, त्याच्यामध्ये मी करता. मी आता याच्यामध्ये करते. हे धुवून घेते पहिले स्वच्छ, दाखवते. हे बघा मी आता इडलीच्या पाण्यामध्ये पाणी घेतलंय. मी आता गॅसवर ठेवते पाणी, गॅसवर ठेवते आणि भांडे धुतले चमचम मी आता मस्त. मी आता ते भांड्यांना तेल लावून घेते कारण की ते फुलके ना चिकटून जाते त्याला. मग एवढे भारी लागतात ना फुलके, नक्की करून बघा तुम्ही माझ्या पद्धतीने, एकच नंबर लागतात. डायरेक्ट असं लागतात. गावात पहिले तेवढं लई फुलके करायचे गावाला खांद्याची लोक. हे बघा असं तेल लावून घ्यायचं मस्त थोडं. पहिले फुलकं बंग, तुरीच्या डाळीचं बंग पण करायचे लोक, माझी आई पण करायची मस्त, एकदम भारी लागायचं. डायरेक्ट काला म्हणून खायचं मस्त. हे बघा तेल लावून घ्यायचं मस्त. हे खाली ठेवते. मोठं बनवून घ्यायचं नंतर हे होतं. तेल लावून घेतात सगळं भांड्यांना, दिसतंय. आणि मी काय सांगते, हे तुम्ही वाटणार ना वाटण डाळ बीळ वाटणार ना तेव्हा पाणी जास्त टाकायचं त्याच्यामध्ये. पाणी जर टाकलं ना मग ते पातळ होऊन जातं, म्हणजे फुनके करायला त्रास होतो आपल्याला, म्हणजे बरोबर जमती फुनके करायला. म्हणून एकदम थोडं पाणी टाकायचं, काय नाही पण टाकलं ना तरी चालतं. आणि मग हे 4 भांडे ना करून घेते मी, म्हणजे 4 भांड्यांमध्ये बरोबर मी होईल.
एका घाणामध्ये सगळं होऊन जाईल मग. हे बघा असे 4 भाग करून घेतले म्हणजे एका याच्यामध्ये एवढे ठेवून देते बघा. कसं मग नंतर थोडंफार उरतं तर माझं ठेवायला हे होतं, त्याच्यामुळे मी असा 4 वाटा काढून घेतला. असं असं करून ते फुगे असे करायचे बघा. एवढे चव लागतं नाही फुलके. कोण कोण चपाती सोबत भाकरी सोबत खाता, पण ते आम्हाला आवडत नाही. तर असं नुसतंच खायला आवडतं. त्याच्यासोबत पापड बिपड मस्त लोणचं. कोण कोण आहे ना कढी फुनका पण बनवतात. कढी आणि फुनका एकदम भारी लागतं. हे बघा मग मला असं एक एक भांडे भरून घेते आणि एक एक भांडे ठेवते. मी आता सगळं भरून घेते असेच एक एक करून. आता हे जसं भरलं ना तसं सगळं भरून घेते. व्हिडिओ मोठा होऊन जाईल त्याच्यामुळे. हे बघा आता सगळे भरून झाले मस्त. हा पिऊ आहे ना ते भांडे घेऊन घेऊन फिरतो इकडे तिकडे, त्याच्यामुळे ते थोडं वाकडं झालं ना एवढं बसत नाही आहे. आता पहा मस्त 10-15 मिनिटानंतर बघायचं डायरेक्ट. आता खोलायचं रे 10-15 मिनिटानंतर खोलायचं. तेव्हा वाजवून जातं, काही टाईम लागते त्यांना, तेव्हा 10-15 मिनिटामध्ये होऊन जातं लगेच. चला मग आपण आता 10-15 मिनिटानंतर बघूया. आता याच्यावर काहीतरी वजन ठेवते मी, काहीतरी वजन ठेवून द्यायचं. चला मग हे बघा खलबत्ता ठेवते म्हणजे असं वजन राहिले ना मग ती हवा ऐकत नाही, मग एकदम पॅक बसतं. आमच्याकडे एवढा पाऊस चालू ना, नाही पाऊस चालू बाई. बरोबर 10 मिनिटं झाले. मी आता उघडून बघते. 15 मिनिटं पण लागत, 10 मिनिटं झाले. मी लगेच आता खोलून बघते कसे झाले काय माहिती. एकदम भारी झाले, मस्त एकच नंबर झाले. किती फुलून गेले बा, ते केवढे मोठे मोठे झाले बा. आपण आता बघू शिजलं तर शिजलं. चम्मच किंवा सुरी आहे ना त्याच्याने बघायचे बा. असं हे बघ शिजून गेले मस्त, काही चिपकलं नाही आता. एकदम भारी झाली पुंगे बा, मस्त बोट पण तुझ्या मध्ये शिजून गेले पुंगे. आता मी गॅस बंद करते आणि एक एक भांडं असं काढून घेते आणि थंड झाले मग सगळे पुंगे एका भांड्यामध्ये काढून घेणार. चला मग कसे वाटले तर मला पुंगे बा, एकच नंबर झाले बा. किती भारी दिसत आहे ना, एकदम मस्त. आता मी आहे ना हे थंड झाल्यानंतर काढून घेणार. आता भांडे काढून घेते सगळे आणि एका भांड्यामध्ये काढून घेणार मस्त बघून. नक्की सांगा तुम्ही कसे झाले माझे पुंके. एकदम एक नंबर डायरेक्ट. नक्की करून बघा तुम्ही आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कसे झाले काय झाले एकदम मस्त. आणि तुम्ही करून बघा, खाऊन बघा कसे लागतात ते पण सांगा मला. असं काढून घेतले सगळं थंड वाफी होऊन जाईल ना तेव्हा काढणार बघा. हे खालचं भांडं सुद्धा एकदम भारी झालंय आपलं बघा. नाही तर ना खालचं याच्यामध्ये ना पाणी घुसून जातं, पण एकदम मस्त झाले ते पण मस्त झाले बा. या मग तुम्ही पण पुंके खायला गरम गरम. किती सुंदर दिसते.
बघा किती सुंदर आणि एकदम भारी दिसत आहे मस्त. जेव आता तुम्हाला नंतर सांगणार जेवल्यानंतर जेवताना किंवा आता जेवायचं आहे लगेच गरम गरम मस्त. मग सांगते तुम्हाला कसं झालं काय झालं फोन मस्त. आमच्या आधी आणि पिऊ आहे त्याच्या काकाच्या घरी गेले ना दोघी जण. त्यांना फोन लावते बोलवते मग लगेच जेवायला बसतो. हे बघा या जेवायला आम्ही आता जेवायला बसतोय. फुलकं ना असं बघा हे चुरून घ्यायचं मोडून घ्यायचं. तुम्हाला तर माहिती आहे कांद्याची लोकांना माहिती असतं. असं मोडून मस्त तेल टाकून एकदम भारी लागतं. हे बघा फुलकं असं चुरून घ्यायचं तेल टाकायचं मस्त एकदम भारी लागतं. मी आता एक घास खाऊन दाखवते तुम्हाला कसं लागतं. एकच नंबर झालाय डायरेक्ट एकच नंबर. नक्की करून बघा तुम्ही असं फुलकं एकदम भारी लागते. एक खारणी आल्याने एकदम मस्त लागते. चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटतो काय वाटतो नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.